पुणे अपघाताच्या घटनेचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न, कडक कारवाई करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. पुण्याचे पालकमंत्री अपघातावर का बोलत नाहीत, त्यांनाच विचारा. पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. गाडी तू चालवत असल्याचं सांग, बक्षीस देतो. अपघाताची माहिती मिळताच विशाल अग्रवालचा ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यासाठी फोन. सूत्रांची माहिती. येरवडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अडचणीत, अपघाताची माहिती कंट्रोल रूमला दिलीच नसल्याचं चौकशीत समोर. आरोपीला मेडिकललाही वेळेत घेऊन न गेल्याचं समोर. सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात आले होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाल्याचंही समोर. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पिझ्झा पार्टी झाल्याचं आतापर्यंतच्या चौकशीत आढळलं नाही. सुरुवातीपासूनच कायदेशीर मार्गाने कारवाई सुरू. दंगेकरांच्या आरोपांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांचं उत्तर. पुणे अपघात प्रकरणी रवींद्र दंगेकरांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र. निवृत्त न्यायाधीशांमार्फत अपघाताच्या चौकशीची मागणी. दिल्लीतील स्फोटाला सरकार जबाबदार. मविया सरकारच्या काळात 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय. शिंदे सरकारनं पुढे पाऊल उचललं नाही, अंबादास दानवेंचा आरोप. कोणतेही उद्योग एका दिवसात हलवता येत नाही. डोंबिवलीचे उद्योग स्थलांतरित करण्यावर ठाकरेंनी काही केलं नाही. अंबादास दानवेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची दांडी. रात्री 11:30 वाजता मेसेज दिल्यानं बैठकीला गैरहजर. पालकमंत्र्यांचं कारण. सरकारचं राज्यातील दुष्काळ परिस्थितीकडे दुर्लक्ष. बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात. मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवारांची टीका. गजानन कीर्तीकरांच्या पाठीशी उभा राहणार. शेलार दरेकरांनी आम्हाला त्रास दिला, आनंदराव अडसूळांचा आरोप. अमरावतीत नवनीत राणांचा पराभव निश्चित. नवनीत राणांकडून 5 वर्ष फक्त नौटंकी. आनंदराव अडसूळ यांची टीका. माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही. जरांगेंचा नाव न घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा. आरक्षणावर बोला, राजकारणाचे विषय आमच्यावर सोडा. नितेश राणेंचा जरांगेंना आठवला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी होणार. दुष्काळामुळे चारा आणि पाणी टंचाईचं संकट. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनावरं विकण्यासाठी बाजारात गर्दी. उष्णतेच्या लाटेमुळे भाजीपाला, डाळीही 40% महागल्या. लातूरमधील 19 पाझर आणि साठवण तलाव कोरडे. पाणी पुरवठ्याची 12 खेड्यांची योजना ठप्प. तर छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदीचंही पात्र कोरडं ठार. अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणी दोषी परवेज टाकला फाशीची शिक्षा. मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स. लांब पळण्यासाठी